नमस्कार. आज आपण बघणार आहोत दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर. उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडले आहेत? मित्रांनो, आपल्याला 4 पर्यायांमध्ये 3 अपूर्णांक दिलेले आहेत. 2.5, 8/5 आणि 7/8. या 3 अपूर्णांकांची आपल्याला चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. आता पहिला दशांश अपूर्णांक आहे, त्यानंतर आहे 8/5. आपल्याला 8/5 या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. 8/5. 8/5 म्हणजेच 8/5. तर मित्रांनो बघा, 8/5. आता 5 ने आपण 8 ला भाग देणार. 5 1 5. 8 मधून 5 गेले, बाकी उरली 3. आता मित्रांनो, या ठिकाणी दशांश चिन्ह वरून घेतला 0. 5 सख 30. 30 मधून 30 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, 8/5 दशांश अपूर्णांकात रूपांतर झालं. 1 दशांश चिन्ह 6. आता त्यानंतर पुन्हा 7/8 या अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं, म्हणजे 7/8. 7/8. 8 ने आपल्याला 7 ला भाग द्यायचा. मित्रांनो, 7 ला भाग जाणार आणि 7 लहान आहे, मग सुरुवातीला शून्याचा भाग देणार. 7 मधून 0 गेला 7. वर दशांश चिन्ह लिहिलं. मित्रांनो, या ठिकाणी घेतला 0. 8 8 64. 70 मधून 64 गेले, बाकी उरली 6. घेतला 0. 8 45. 8 स 48. 8 7 56. तर मित्रांनो बघा, 60 मधून 56 गेले, बाकी उरली 4. वरून घेतला 0. झाले 40. 8 45. 40 मधून 40 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो, आता पहिला दशांश अपूर्णांक आहे 2.5 दुसरा आहे चिन्ह 6 आणि तिसरा आहे 0.875. आता मित्रांनो, या 3 अपूर्णांकांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग सर्वात लहान जर म्हटलं तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? सर्वात लहान दशांश अपूर्णांक आहे बघा 0.875. चढता क्रम म्हटलं की लहानकडून मोठ्याकडे जायचं. त्यापेक्षा मोठा आहे मित्रांनो 1.6. हा दशांश अपूर्णांक मोठा आहे आणि सर्वात मोठा दशांश अपूर्णांक आहे 2.5. मित्रांनो, हा झाला चढता क्रम. पण आता 0.875 म्हणजेच काय? तर मित्रांनो 7/8. त्यानंतर पुढचा आहे 8/5 किंवा 8/5 आणि पुढे आहे 2.5. मित्रांनो, हा झाला अपूर्णांकांचा चढता क्रम. म्हणजे मित्रांनो बघा, 7/8, 8/5 आणि 2.5 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उदाहरण नंबर 2. कंसात 0.1 अधिक 0.6 छेद 0.006 चे उत्तर आहे. मित्रांनो, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे, बेरीज करायची आहे. दशांश अपूर्णांकाची आपल्याला मित्रांनो बेरीज करायची आहे. बघा, सुरुवातीला 0.1. मित्रांनो, 0.1 ला आपण सुरुवातीला बाजूला ठेवूयात. आता पुढे आहे 0.6 छेद 0.006. म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांकांचा मित्रांनो भागाकार करायचा आहे. बघा, 0.6 छेद 0.006. आता अंशस्थानी आहे 0.6 म्हणजे दशांश चिन्हानंतर एक घर आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर मित्रांनो 2 घरं आहेत. आपल्याला हा भागाकार करायचा आहे. मग दशांश चिन्हानंतर जास्तीत जास्त 2 घरं आहे. आपला जो भाजक आहे 0.6. तर मित्रांनो, याला आपल्याला पूर्णांकात आणायचे. त्यासाठी आपल्याला दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकावं लागेल. मग मित्रांनो, छेदस्थानी दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकवलं म्हणजे अंशस्थानी सुद्धा दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकवायचं. म्हणजे अंशस्थानी मित्रांनो बघा, दशांश चिन्ह 1 घर आणि आणखी 1 घर म्हणजे अंशस्थानी असेल 60 आणि छेदस्थानी मित्रांनो दशांश चिन्ह पहिलं घर आणि दुसरं घर म्हणजे छेदस्थानी 6. मग आता 6 1 6 आणि 6 10 60 म्हणजे मित्रांनो संख्या मिळाली आपल्याला 10. आता 0.1 अधिक 10. मित्रांनो, ही आपल्याला बेरीज करायची. मित्रांनो, ही बेरीज मी आपल्याला बाजूला दाखवतो. 0.1 अधिक 10. आता मित्रांनो बघा,
10 जर म्हटलं तर 10ची मांडणी कशी होणार? 10 दशांश चिन्ह मित्रांनो पुढे 0. बघा हे 10 लिहिलेत आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह पुढे मित्रांनो 0 लिहिला. हा 0 लिहिण्याची आवश्यकता नव्हती, पण आपल्या लक्षात यावं. बघा 0.1 आणि मित्रांनो 10 यांची करायची आपल्याला बेरीज. एकाशी 1 दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह 0 आणि 1 म्हणजे आपल्याला बेरीज मिळाली 10.1. मित्रांनो आपल्याला बेरीज मिळाली 10.1. आता दशांश चिन्हानंतर एक घर आहे. मित्रांनो दशांश चिन्हानंतर एक घर आहे. आता याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला छेद 10, 100, 1000 या पटीमध्ये घ्यावा लागेल. मग मित्रांनो आता 10.1 म्हणजे थोडक्यात याला छेदस्थानी 1 आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल? याच्या अंशाला आणि छेदाला मित्रांनो आपण 10 ने गुणू. म्हणजे मित्रांनो आपल्याला कोणती संख्या मिळेल? दशांश चिन्हानंतर मित्रांनो एक घर आहे म्हणजे छेदस्थानी. आता अंशाला आणि छेदाला जर आपण 10 ने गुणलं तर छेदस्थानी येणार 10 आणि अंशस्थानी मित्रांनो 101. आणि याचंच उत्तर मित्रांनो आपल्याला पुढे काय मिळतं? तर 10.1. कारण की छेदस्थानी 10 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर एक घर. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 101/10. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 3. 5.4, 5.08, 5.12, 5.06 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्यांतील फरक किती आहे? मित्रांनो या 1, 2, 3 आणि 4 संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या आहे. तर सुरुवातीला मित्रांनो बघा 5.4, 5.08, 5.12 आणि 5.06. मित्रांनो शेवटच्या 3 संख्यांमध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर आहे. मग पहिल्या संख्येमध्ये सुद्धा मित्रांनो 5.4 आपण दशांश चिन्हानंतर 2 घर तयार करून घेणार. मग त्यासाठी मित्रांनो आपण पुढे लिहिणार 0 म्हणजे 5.40. आता मित्रांनो आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हटलं की लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. मग सर्वात लहान संख्या आहे मित्रांनो 5.06. त्यापेक्षा मोठी संख्या आहे 5.08. त्यापेक्षा मोठी आहे 5.12 आणि सर्वात मोठी संख्या आहे 5.40. आता मित्रांनो संख्यांचा चढता क्रम लावल्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक. पहिली संख्या आहे 5.06 आणि शेवटची संख्या आहे 5.40. दोघातला फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी. 5.40 वजा 5.06. बघा आता शून्यातून 6 जात नाही मित्रांनो. 0 खोडला वर घेतला. 4कडनं हातचा 0च्या ठिकाणी 10, 4च्या ठिकाणी झाले 3. 10तून 6 गेले खाली राहिले 4 आणि 3 दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आणि 5 मधून 5 गेले. मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.34. आपलं उत्तर आलं 0.34. मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे. याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे मित्रांनो आपला छेद 10, 100, 1000 यापैकी आपण एक करणार. तर मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे म्हणजे आपल्याला जो अपूर्णांक तयार करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो छेदस्थानी 2 शून्य असतील म्हणजे मित्रांनो छेद असेल 100 आणि अंशस्थानी मित्रांनो असेल 34 म्हणजे 34/100. बघा मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे म्हणजे छेद आहे 100 आणि अंशस्थानी मित्रांनो 34. आता 34/100 असा पर्याय आहे का? तर मित्रांनो नाहीये. मग आता या अपूर्णांकाचा आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे आपण काय करणार मित्रांनो भागिले 2 करणार. अंशस्थानी भागिले 2 आणि छेदस्थानी सुद्धा भागिले 2 म्हणजे मित्रांनो 17 दुणे 34 आणि 50 दुणे 100 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 17/50. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 17/50. प्रश्न नंबर 4. 6.25 अधिक 5.6 या बेरजेचे उत्तर पुढीलपैकी कोणते? मित्रांनो आपल्याला करायची आहे बेरीज. सुरुवातीला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यानंतर आहे दशांश अपूर्णांक. आता सुरुवातीला मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे
5 गुणिले 6 अधिक 2 आणि छेदस्थानी 5. तर मित्रांनो 5 सख 30, 30 आणि 2 32. बघा 5 सख 30, 30 अधिक 2 32, 32/5. आता मित्रांनो 32/5 चा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे मित्रांनो आपण हा करणार भागाकार. बघा 32/5 म्हणजेच 32/5. 5 सख 30, 32 मधून 30 गेले, बाकी उरली 2. आता मित्रांनो आपल्याला पूर्ण भाग द्यायचा आहे. मग आता या ठिकाणी दशांश चिन्ह घेतला 0, झाले 20. 5 चोक 20, 20 मधून 20 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 6.4. आता आपण बेरीज करणार 5.6 अधिक 6.4. मित्रांनो या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची. 6 आणि 4 10, हातचा आला 1. दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह. 6 आणि 5 11, 11 अधिक 1 12. म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 12.0. 12.0 किंवा 12. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 12. प्रश्न नंबर 5. 1.25 किलोग्रॅम अधिक 3.5 किलोग्रॅम या बेरजेचे दशांश रूपातील उत्तर आहे. मित्रांनो 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो आणि पाव किलो. 3.5 किलोग्रॅम म्हणजे 3 किलो आणि अर्धा किलो. मित्रांनो यांची करायची आपल्याला बेरीज. आता 1.25 किलोग्रॅम म्हणजे मित्रांनो 1 किलो आणि 250 ग्रॅम अधिक 3.5 किलोग्रॅम म्हणजे 3 किलो आणि मित्रांनो 500 ग्रॅम. ही आपण बेरीज करणार. बघा 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मित्रांनो पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. मग आता मित्रांनो आपल्याला बेरीज करायची. 1 किलो आणि म्हणजे 1.250 आणि 3.500. म्हणजे मित्रांनो आपण बेरीज करणार 00 5 अधिक 0 5 2 आणि 5 7. दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह 1 आणि 3 4 म्हणजे 4.750. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर 4.750 आणि मित्रांनो पुढे किलोग्रॅम. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आता आपण बघितले. यानंतर पुढच्या टॉपिकमधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.